काही लोक चप्पल सारखे असतात, आपल्या सोबत तर चालतात पण मागून आपल्या अंगावर चिखल उडवतात. लोहाराकडील अनेक हातोड्या तुटतात पण लोखंड मात्र कायम टिकून राहतं. अर्थात जे घाव घालतात ते त्यांच्या कर्मामुळे तुटतात, पण जे घाव सहन करतात ते कायम आयुष्यात आनंदी राहतात. आयुष्याबद्दल तक्रारी तर खूप आहेत, पण गप्प यासाठी आहे की जे आयुष्याने आपल्याला दिलेलं आहे ते बऱ्याच जणांच्या नशिबात सुद्धा नसतं आणि आपल्याला मिळालेलं बऱ्याच जणांचं. प्रत्येक वेळी अश्रू डोळ्यामध्ये आणू नका आणि मनातील प्रत्येक गोष्ट लोकांना सांगू नका, कारण लोक हातामध्ये मलम नाही तर मीठ घेऊन फिरतात आणि म्हणूनच प्रत्येक आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात. मोकळेपणाने आपण त्यांना आपली सुखदुःख सांगतो, मात्र त्याच लोकांकडून त्याचा गावभर बोभाटा होतो. कधीकधी लोक म्हणतात जगलो वाचलो तर पुन्हा भेटू, पण एका खऱ्या मित्राने अतिशय सुंदर म्हटलंय, जर आपण भेटत राहिलो तर आपण आनंदाने जगू. कोणावरही आपलेपणा उधळताना समोरचं पात्र किती पात्रतेचं आहे हे बघूनच उधळा. यामुळे पुढे काही लोक तुमच्याबरोबर असताना तुमचेच असल्यासारखे दाखवतात आणि आतून मात्र तुमच्या विरुद्ध असतात. आपल्या एका चुकलेल्या निर्णयाचा दोष आपण आयुष्यभर आपल्या नशिबाला देत बसतो. आपल्याला हवं तसं होण्यासाठी घडण्यासाठी कधी कधी काही गोष्टी बराच वेळ घेत असतात. उगीच ओढाताण करून